Do you want full marks in summary writing in SSC Board 2026? Then stop writing summarize the wrong way. Today I will teach you the easiest method step by step. Hello student, welcome to Jai Parkar Educational YouTube channel. Today we are going to learn summary writing for class 10 SSC Board exam 2026. This is a very important writing skill and you can easily score full marks if you follow the correct method. आता आपण याच्या डेफिनेशन पाहणार आहोत, नंतर त्याचे ऑब्जेक्टिव्ह, रूल्स ऑफ समरी रायटिंग आणि नमुनेसाठी आपण एक एक्झाम्पल घेतले आणि प्रॅक्टिस क्वेश्चन आपण म्हणजे प्रॅक्टिससाठी आपण 2 पॅसेज घेतले आहेत, 1-2 पॅसेज घेतले आहेत. ठीक आहे. तर व्हॉट इज अ समरी रायटिंग? समरी रायटिंग मीन्स राईट द मेन पॉईंट्स ऑफ पॅसेज इन शॉर्ट फॉर्म युझिंग युअर ओन वर्ड्स. हां, तुम्ही तुमच्या शब्दात त्या पॅसेजची 1/3 सारांश लिहायचा आहे. त्यामध्ये काय करायचं आहे, तुम्हाला शॉर्ट आणि क्लिअर तो असला पाहिजे, त्यात स्वतःचे शब्द असले पाहिजे. आता याचे ऑब्जेक्टिव्ज काय आहेत ते बघा. टू अंडरस्टँड द मेन आयडिया ऑफ द पॅसेज. ओके, द अंडरस्टँड द मेन आयडिया, त्या पॅसेजची आयडिया काय आहे. टू डेव्हलप कन्सिस्टंट रायटिंग स्किल, टू अवॉइड अननेसेसरी डिटेल्स, टू इम्प्रूव्ह रीडिंग अँड कॉम्प्रेसेस. म्हणजे रीडिंग स्किल आपलं ते इम्प्रूव्ह करतं समरी रायटिंग. ठीक आहे, रायटिंग स्किल पण आपलं इम्प्रूव्ह करतं. रूल्स ऑफ समरी रायटिंग, त्याचे काही रूल्स आहेत. रीड द पॅसेज केअरफुली. बघा, पॅसेज जो दिला आहे तो केअरफुली काळजीपूर्वक वाचायचा. आयडेंटिफाईड अँड अंडरलाईन द मेन पॉईंट्स. तुम्हाला त्यातले महत्त्वाचे पॉईंट्स कुठले वाटतात त्याला अंडरलाईन करायचं. यूज युअर ओन वर्ड्स. ओके, तुमचे स्वतःचे शब्द त्या 1/3 सारांशमध्ये आले पाहिजे. डू नॉट कॉपी सेंटेन्स इन द पॅसेजमधले सेंटेन्स जे आहेत ते कॉपी करायचे नाही, ते टाळायचे. ठीक आहे. अवॉइड एक्झाम्पल्स, डायलॉग्स अँड एक्सेट्रा डिटेल्स. एक्झाम्पल द्यायचे नाहीत, कळलं. त्या डायलॉग संवाद शैली टाळायची. ठीक आहे. यूज सिम्पल प्रेझेंट टेन्सचा वापर करायचा आहे. द समरी शुड बी अबाउट 1/3 ऑफ द ओरिजिनल पॅसेज. 1/3 असावी, तो सारांश 1/3 असावा. ठीक आहे. गिव्ह अ सुटेबल टायटल, आणि त्याला टायटल देणं विसरू नये. पुढे बघा, स्टेप्स टू राईट समरी. आता इथे मी पायऱ्या दिल्या आहेत. पहिले रीड पॅसेज केअरफुली, फाइंड द मेन आयडिया, त्याच्यातल्या मेन ज्या मध्यवर्ती कल्पना आहे ती शोधायची. मेक अ शॉर्ट पॉईंट्स, रफ वर्क करायचं आहे की त्याच्यातले जे महत्त्वाचे शॉर्ट पॉईंट्स आहेत ते शोधायचे. ओके. राईट अ पॅराग्राफ इन युअर ओन वर्ड्स. तुमचा जो पॅराग्राफ आहे तो तुमच्या शब्दात तुम्हाला काय समजलं ते फक्त एवढंच लक्षात ठेवायचं. त्याच्यात डायलॉग्स, एक्झाम्पल्स द्यायची नाहीत. गिव्ह अ प्रॉपर टायटल, त्या पॅसेजला सुटेबल होईल, त्या जो पॅसेज ज्या विषयाशी संबंधित आहे असं प्रॉपर टायटल तिथे तुम्हाला द्यायचं आहे. तर इथे सॅम्पल पॅसेज दिला आहे, तो झाडावर आधारित म्हणजे ट्रीवर आधारित आहे. सो हे बघा, ट्रीज आर व्हेरी इम्पॉर्टंट फॉर ह्युमन लाईफ. दे गिव्ह अस ऑक्सिजन अँड कार्बन डायऑक्साईड. ट्रीज प्रोव्हाइड फूड्स, वूड अँड मेडिसिन्स. दे ऑफर टू बर्ड्स अँड ॲनिमल्स. ट्रीज प्लांट सॉईल अँड हेल्प कंट्रोल द क्लायमेट. विदाऊट ट्रीज. आता मी महत्त्वाचे पॉईंट वाचले इथे, ते अंडरलाईन केले महत्त्वाचे पॉईंट. आणि हे बघा, याची समरी कशी लिहिली बघा. 1/3 सारांश. इथे ना डायलॉग ना एक्झाम्पल घातलेत. ओके, जे मला या पॅसेजमधलं समजलं ते मी 1/3 थोडक्यात मांडण्याचा प्रयत्न केला, पण एक्झाम्पल्स, डायलॉग्स ते लिहिले नाहीत. ठीक आहे. तर महत्त्वाचे पॉईंट्स अंडरलाईन केले की काय प्रोव्हाइड करतं कार्बन डायऑक्साईड, ट्री सॉईल अँड हेल्प कंट्रोल्स. प्रोव्हाइड काय करतं, मेडिसिन्स प्रोव्हाइड करतं. आणि कशाला मदत करतं ते अंडरलाईन केलं. काय देतं ते अंडरलाईन केलं. फ्रूट्स देते आपल्याला, प्रोव्हाइड करते. मेडिसिन्स प्रोव्हाइड, ते लिहिलं आणि त्यानुसार हे सारांश लेखन केलं आहे. आता तुम्हाला मी ते प्रॅक्टिससाठी काही पॅसेज दिलेत, ते बघा. प्रॅक्टिस पॅसेज 1 हा पहिला आहे आणि हा प्रॅक्टिस पॅसेज दुसरा आहे. तर हा पॅसेज तुम्ही या पॅसेजची तुम्ही समरी तुमच्या शब्दात लिहा. ओके. If you found this video helpful, like the video and share it with your friends. Subscribe to Jai Parkar Educational for more board exam preparation videos. See you in the next class. तुम्हाला बोर्ड परीक्षेसाठी शुभेच्छा.